खूप छान आणि टेस्टी बनाना ब्रेड बघूया. चला आज आपण बघूया बनाना ब्रेड कसं बनवायचं ते. घरच्या घरी ही रेसिपी आपण बनवणार आहोत. तो बनाना ब्रेड ही कॅनडाची खूप फेमस रेसिपी आहे. माझ्या शेजाऱ्याने मला दिली होती. मला ती रेसिपी खूप आवडली होती, म्हणून मला असं वाटलं की मी ही रेसिपी तुमच्यापर्यंत पण शेअर करावी. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा. खूप फेमस आणि खूप छान टेस्टी रेसिपी आहे बनाना ब्रेड. तर आता आपण करूया रेसिपीला सुरुवात. पण त्या अगोदर अरुण ब्लॉग्स अँड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला दाबण्यासाठी विसरू नका. तर बघूयात रेसिपी. तर सर्वात प्रथम आपण इथं सगळ्यात पहिलं जे ओव्हन आहे ते ओव्हन 335 फॅरनहाईटवरती मी बेकिंगला प्री हीटसाठी टाकलं होतं. आणि आता तर बघूयात की इन्ग्रेडियंट्स काय काय पाहिजेत. तर हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स मी इथं घेतलेले आहे हे पूर्ण इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहेत. त्यासाठी मी ऑलरेडी पॅनला बटर लावून घेतलेलं आहे. हा पॅनला बटर लावलेलं तो हाफ सॉल्ट आहे. मी हाफ सॉल्ट वापरतो. तो मैदा, साखर आणि हे 3 बनाना म्हणजेच केळी आणि 1 अंडं, त्यानंतर बेकिंग सोडा आणि साखर, त्यानंतर मेयोनेज आणि ही जे टीस्पून आहे, त्यानंतर हा आहे टूथपिक जो आपल्याला चेक करण्यासाठी लागणार आहे, आणि 2 बाउल्स वेगवेगळं मेरिनेशन मिक्स करण्यासाठी. तर ॲक्च्युली अशी गोष्ट झाली की मी जेव्हा बनाना मॅश करत होतो तेव्हा व्हिडिओ पाऊच झाला आणि तो सेक्शन आला नाही. तर त्यामध्ये बनाना, मेयोनीज आणि एग्स ह्या तिन्हीचं हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घेतलेलं आहे. आणि हा व्हिडिओमध्ये हा स्किप झालं होतं, तर त्याची सॉरी. आणि हे पूर्ण आता साईडला मी ठेवलं होतं. आता बघूया आपण की जे ड्राय ब्रेटर कसं मिक्स करायचं, म्हणजेच सगळ्या वस्तू एकजीव करून घेण्यासाठी. तर हा आहे 1.5 कप मैदा जो आपण एकदम मेजर करून घेतलेला आहे. बेकिंग करण्यासाठी कुठली पण वस्तू जर घ्यायची असेल किंवा कुठली वस्तू तुम्ही बेक करत असाल तर त्याला परफेक्ट मेजरमेंट असणं खूप गरजेचं असतं. जर मेजरमेंट हुकलं तर वस्तू हुकते आणि त्याची चव बिघडते. त्यानंतर आता ही जी घेतलेली आहे आपण, ती घेतलेली आहे 1 कप साखर. ऑलरेडी मी सगळं काही मेजर करून घेतलं होतं जेणेकरून मला व्हिडिओमध्ये कुठल्याच प्रकारचे काही प्रॉब्लेम येऊ नये. आणि आता टीस्पूनमध्ये आपण सगळ्यात पहिला घेणार आहे बेकिंग सोडा. एकदम तुम्ही कुठल्याही पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा, भारी क्वालिटीचा बेकिंग सोडा वापरू शकता. 1 टीस्पून आपल्याला याच्यामध्ये आता बेकिंग सोडा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता लगेचच आपल्याला जो आहे मी हाफ सॉल्ट वापरतो स्वतः, त्यामुळं अदरवाईज तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार रेग्युलर सॉल्ट पण वापरू शकता. आपल्याला सॉल्ट पण जे मीठ पण जे आहे ते तेवढंच घ्यायचं आहे, 1 टीस्पून. आणि सगळ्या गोष्टी ज्या आहे मात्र काळजीपूर्वक आपल्याला मोजूनच घ्यायच्या आहेत. आणि याला आता आपण सगळं व्यवस्थित एकजीव मिक्स करणार आहे. हे एका बाउलमध्ये मिक्स सेपरेटली का करावं लागतं, कारण साखर आणि मैदा जर याच्यामध्ये मिक्स नाही झाला आणि आपण जर डायरेक्ट ओल्या बॅटरमध्ये जर हे ॲड केलं तर त्याच्याशी लम्स बनतात, गोळे बनतात आणि मग पुढं रेसिपीमध्ये ते म्हणजे परफेक्ट टेक्स्चर येत नाही. आणि टेक्स्चर आल्यानंतर मग रेसिपी हुकू शकते. त्याच्यामुळे हे जे ड्राय मिक्सचर आहे, साखर, मैदा आणि सॉल्ट हे म्हणजेच मीठ, याला आपल्याला एकत्र एकजीव करून घेणं खूप गरजेचं असतं, असंच ड्राय. आणि त्यानंतर मग आता याला आपण ओल्या बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे. तर आता आपण याला आहे ना ओल्या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहेत. तर हे ओलं बॅटर ऑलरेडी रेडी आहे. मी मिक्सरमध्ये बनवलं होतं ते. आपण हातानेही बनवू शकतो, त्याचं काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आता याला खूप मेहनत घ्यावं लागते. ॲक्च्युली ही जी मेकिंग प्रोसेस आहे याला काहीच टाईम लागत नाही. मॅक्सिमम 10 मिनटामध्ये सगळं काही होऊन जातं. बाकी सगळं जे काम असतं ते ओव्हनचं, किंवा आपल्याकडे जर ओव्हन नसलं तर मग आपण कुकरमध्ये किंवा खूप सगळे पद्धती आहेत ते भाजून घेण्यासाठी घरच्या घरी. पण आता जे हे मिश्रण आहे याला आपल्याला खूप असं हलवून जे साखर आहे ती एकदम अशी मस्त याच्यामध्ये मिसळून घेण्यासाठी थोडासा 1 मिनटापर्यंत टाईम लागतो. आणि मैदा पण त्याच्यामध्ये त्याच्या मिश्रणामध्ये, ओल्या मिश्रणामध्ये भिजण्यासाठी कमीत कमी 5 मिनटापर्यंत टायमिंग लागतो. तर तोपर्यंत याला सगळं एकच अँगलनी फिरवत राहायचं, कारण जो बेकिंग सोडा आहे किंवा जे मिश्रण आहे ते आपण जर एक साईडने जर हलवलं तरच ते परफेक्ट होतं. ॲक्च्युली कुठलीही वस्तू असो बेकिंगमध्ये ज्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा वगैरे किंवा बेकिंग पावडर आपण यूज करतो ती एकच साईडने फिरवली पाहिजे. जर तुम्ही त्याला 2 एडे साईडने मारून आणि तिसरा एडा जर उलटा मारला तर ते
बेकिंगमध्ये प्रॉब्लेम येईल आणि जाळी याला नंतर व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे जाळीदार आणण्यासाठी किंवा जाळीदार ब्रेड होण्यासाठी एकाच साईडने आपल्याला फिरवत राहावं लागतं कंटिन्यू, जेणेकरून त्याच्यामधले बनलेले जे लम्स असतात ते फुटू नये आणि जे बॅटर आहे ते फ्लॅट होऊ नये. आता हे बॅटर कसं एकदम एकजीव झाल्यासारखं दिसतं आहे, तरी पण ते अजून पूर्णपणे एकजीव झालेलं नाही आहे. मॅक्सिमम आपल्याला 2 ते 3 मिनटापर्यंत, जोपर्यंत असं वाटत नाही की हा एकदम पूर्ण क्रीम टाईप तयार झालं आहे, तोपर्यंत याला एकदम फिरवत राहायचं. आणि आता हे एकदम पद्धतशीर एक बघा क्रीमसारखं दिसतं आहे. आता याला आपण कंटेनरमध्ये आपण याला टाकून घेऊ. तर मी हे कंटेनरला रेसिपी सुरू करण्या अगोदरच बटर वगैरे लावून घेतलं होतं, कारण मी स्वतःच व्हिडिओ टाईप करतो आहे आणि स्वतःच ते बनवत पण होतो. तर त्यामुळं मी हे अगोदरच याला बटर लावून घेतलेलं होतं. आणि आता ते बाउलमधलं जे सगळं मिश्रण आहे आता ते याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेतलं. आणि आता जे बाउलमधलं राहिलेलं होतं ते स्पॅच्युलाने किंवा मी हाताने काढण्याचा प्रयत्न करणार होतो, म्हणूनच केलं ते. आणि बाउलमधलं सगळं जे मटेरियल आहे ते याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. आता ओव्हन जे आहे ते ऑलरेडी फ्री हीट झालेलं आहे 350 फॅरनहाईटवरती. तर आता ब्रेड करण्यासाठी मिश्रण ऑलरेडी सगळं काही रेडी आहे. आणि हे आतापर्यंत जे बॅटर आहे याच्यामध्ये ते पूर्ण हाफ आलेलं आहे. आता जेव्हा आपण ब्रेड कुक होईल त्यावेळेस हे जे कन्सिस्टन्सी ऑटोमॅटिकली जाळी आल्यानंतर ती वरती फुगेल आणि कंटेनर पूर्ण फुल होईल. तर आता आपण टाकूया याला ओव्हनमध्ये बेकिंगला. ओव्हन ऑलरेडी प्री हिटेड आहे 350वरती. आणि आता मी एकदम मध्ये एकदम व्यवस्थित ठेवतो आहे. ॲक्च्युली मी एकच ब्रेड बनवत होतो आज. नेहमी तसं मी 3-4 ब्रेड बॅक टू बॅक बनवतो, कारण हप्त्यामधून मला हा ब्रेड खूप आवडतो. आता याचा महत्त्वाचं आहे की टायमर. आता टायमर इथं मी आता 60 मिनटासाठी लावणार होतो, म्हणजे 60 मिनटं याचा परफेक्ट टायमिंग आहे. आता 60 मिनटासाठी मी याला आता 30 मिनटानंतर बघूया. 30 मिनटानंतर असा ब्रेड असा दिसतो आहे सध्या. आणि ही त्याची कन्सिस्टन्सी. अजून टायमिंग 30 मिनटं बाकी आहे. तर राहिलेला टायमिंग आपण 30 मिनटानंतरचा बघूया की नेमकं ब्रेड कसा आहे. आता पूर्ण टायमिंग झालं आहे. बघूयात आता ब्रेड कसा दिसतो आहे, किंवा त्याला चेक करून बघूया की आतमधून कच्चा तर नाही. अजून पूर्ण 60 मिनटं कंप्लीट झाले आहेत. आता आपण याला टूथपिक घेऊन टूथपिकला आतमध्ये डिप करून बघणार आहे 3-4 बाजूला, म्हणजे एकाच जागेवरती बघू नये. मधोमध बघितलं आपण. आता टूथपिक पूर्ण ड्राय आहे, म्हणजेच आतमध्ये कुक आहे. आता साईडला पण तसंच पूर्ण जे आहे 3-4 प्रिक मी मारून बघतो आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी ब्रेड ऑलरेडी कुक आहे की कुठं कच्चा आहे आतमध्ये ते बघण्यासाठी. जर कच्चा वाटला तर परत मॅक्सिमम 5 मिनटं फक्त ठेवण्याची गरज आहे. पण ऑलरेडी तो कुक आहे. तर आता आपण याला वरती काढून घेणार आहेत. ब्रेड एकदम परफेक्ट आहे. थंड होण्यासाठी ठेवू. आता ब्रेड थंड झाला. आता आपण याला कट करूया, जेणेकरून तुम्हालाही कळेल की आतमधून ब्रेड किती जाळीदार झाला. बायना ब्रेड ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप साधी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. जर तुम्ही अंडं खात नसाल तर अंड्याच्या ऐवजी तुम्ही एका कपाचा 3रा हिस्सा तिथं दूध वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला रेसिपीमध्ये कन्सिस्टन्सी येईल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. आणि माझं अरुण राय ब्लॉग्स अँड रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लाईक करायला विसरू नका. अरुण राय ब्लॉग्स. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.